आईने शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला सोडलं नाही. पाणी वाढत होतं, बोट उलटत होती आणि मृत्यू अगदी जवळ उभा होता. पण त्या आईने आपल्या 4 वर्षांच्या मुलाला छातीशी घट्ट धरून ठेवले. ही फक्त अपघाताची बातमी नाही, ही एका आईच्या शेवटच्या संघर्षाची कथा आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर जवळील बर्गी डॅम येथे घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली. एका क्रूज बोटीवर अनेक कुटुंब फिरायला आली होती. संध्याकाळ शांत होती, लोक आनंदात होते. कोणी फोटो काढत होतं, कोणी मुलांसोबत हसत खेळत होतं. पण काही मिनिटातच सगळं बदललं. अचानक हवामान खराब झालं, वादळी वारा सुरू झाला, पाण्यावर मोठमोठ्या लाटा तयार होऊ लागल्या आणि काही सेकंदातच क्रूज बोट नियंत्रणाबाहेर गेली. प्रत्यक्षदर्शींनुसार बोट अवघ्या 30 सेकंदात उलटली. लोक किंचाळू लागले, कोणी पाण्यात पडले, कोणी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्या गोंधळात एक आई आपल्या लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिने मुलाला घट्ट मिठीत घेतलं. पाण्याखाली जात असतानाही तिने मुलाचा हात सोडला नाही. रेस्क्यू टीम जेव्हा शोध मोहीम करत होती तेव्हा त्यांना एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. आई आणि तिचा 4 वर्षांचा मुलगा दोघेही एकमेकांना घट्ट पकडून होते. जणू मृत्यू समोर उभा असतानाही आई शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्या दृश्याने रेस्क्यू टीम देखील काही क्षण शांत झाली. कारण हा फक्त मृतदेहांचा शोध नव्हता, ही होती एका आईच्या प्रेमाची शेवटची कहाणी. या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला. काही अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. रेस्क्यू ऑपरेशन सतत सुरू आहे. एका 70 वर्षांच्या व्यक्तीने तर 3 तास उलटलेल्या बोटीखाली अडकूनही जीव वाचवला. तो सतत आवाज देत होता, अंदर एक जण जिंदा है. आणि शेवटी बचाव पथकाने त्याला बाहेर काढलं. काही वाचलेल्या लोकांनी आरोप केला की बोटीत पुरेसे सुरक्षा उपाय नव्हते, लाईफ जॅकेट्स नीट दिले गेले नाही आणि काही कर्मचारी लोकांना सोडून पळाले. हा अपघात फक्त एक दुर्घटना नाही, तो एक प्रश्न आहे. आपण पर्यटनात सुरक्षिततेकडे किती दुर्लक्ष करतो? लोकांचा जीव इतका स्वस्त आहे का? आणि नियम फक्त कागदावरच राहणार का? पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम लक्षात राहील, ती म्हणजे एका आईची शेवटची मिठी. कारण आई शेवटच्या श्वासापर्यंत आईच राहते. ही घटना आपल्याला आठवण करून देते, जीवन एका क्षणात बदलू शकतं आणि प्रेम ते मृत्यूलाही हरवू शकतं.